नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपल्यासोबत आहे SD रोडस्टर 2025। क्लासिक लुक आणि आधुनिक परफॉर्मन्सच्या कॉम्बिनेशनचा दावा करणारी ही बाईक खरंच रॉयल एनफील्डसारख्या प्रतिस्पर्धकांना टक्कर देऊ शकते का? चला आजच्या रिव्ह्यूमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात आधी नजर टाकूया याच्या डिझाईनवर। SD रोडस्टरला एक अतिशय क्लासिक रेट्रो मॉडर्न लुक देण्यात आला आहे। गोल LED हेडलाईट, टियर ड्रॉप आकाराची इंधन टाकी आणि ब्लॅकआउट ग्राफिक्स याला एक भारदस्त बिग बाईक फील देतात। तसेच मागील बाजूचे डिझाईन व टायर रुंद असल्यामुळे बाईकला आणखी चांगला माचो लुक मिळतो। याची डिझाईन तर अप्रतिम आहे, पण बाईकची खरी मजा तिच्या इंजिनमध्ये असते। रोडस्टरमध्ये 334 cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे जवळपास 29 PS पॉवर आणि 30 न्यूटन टॉर्क जनरेट करते। हे आकडे प्रतिस्पर्धकांपेक्षा म्हणजे रॉयल एनफील्ड हंटर 350 पेक्षा जास्त आहेत। हे इंजिन स्पोर्टी परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते आणि 4000 RPM नंतर एक चांगला पिकअप देते। यात 6 स्पीड गिअरबॉक्स आणि स्मूथ क्लच ऑपरेशनसाठी असिस्ट अँड स्लीपर क्लच देखील आहे। रायडिंग अनुभव आणि कम्फर्टबद्दल बोलायचं तर बाईकची रायडिंग पोझिशन खूप आरामदायक आहे। सरळ पाठ आणि रुंद हँडलबारमुळे शहरात आणि लाँग राईड्सवर थकवा जाणवत नाही। सीटची कुशनिंग पण चांगली आहे, पण काही वापरकर्त्यांच्या मते मागील सस्पेन्शन थोडं कडक वाटू शकतं, विशेषतः खराब रस्त्यांवर। शहरांतर्गत रहदारीत इंजिन थोडे गरम होते, पण ते या सेगमेंटमधील इतर बाईक्समध्येही सामान्य आहे। मायलेज हा नेहमीच चर्चेचा विषय असतो। कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक सुमारे 29 kmpl मायलेज देते, पण प्रत्यक्ष वापरात तुम्हाला शहरात 28 ते 30 kmpl आणि हायवेवर 30 ते 35 kmpl पर्यंत मायलेज मिळू शकते। फीचर्सच्या बाबतीत यात एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ड्युअल चॅनल ABS आणि LED लाईट्स मिळतात। तसेच सिटी आणि हायवे असे 2 रायडिंग मोड्स देखील देण्यात आले आहेत, जे थ्रॉटल रिस्पॉन्स बदलतात। आता या बाईकचे फायदे आणि तोटे पाहूया। या बाईकचे आकर्षक लुक आणि रोड प्रेझेन्स रस्त्यावर लक्ष वेधून घेते। शक्तिशाली इंजिन, पॉवर आणि टॉर्क चांगला आहे, जो स्पोर्टी रायडिंगसाठी उत्तम आहे। आरामदायी रायडिंग पोझिशन, लाँग राईड्स आणि रोजच्या प्रवासासाठी उत्तम आहे। ड्युअल चॅनल ABS सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे फीचर आहे। कस्टमायझेशन पर्याय, फॅक्टरीमधूनच अनेक ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही बाईक तुमच्या गरजेनुसार बदलू शकता। व्हायब्रेशन्स, जास्त वेगाने हँडलबार आणि फुटपेगवर थोडे व्हायब्रेशन जाणवतात। काही ठिकाणी बिल्ड क्वालिटी आणि फिनिशिंगमध्ये सुधारण्याची गरज आहे। काही युजर्सच्या मते सर्व्हिस सेंटरची उपलब्धता आणि अनुभव अजून सुधारण्याची गरज आहे। तर SD रोडस्टर ही एक स्टायलिश, दमदार आणि मजेदार बाईक आहे। जर तुम्हाला एक अशी बाईक हवी असेल जी दिसायला क्लासिक असेल पण परफॉर्मन्स आधुनिक देईल, तर रोडस्टर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते। ही एक परफॉर्मन्स क्रूझर आहे जी तुम्हाला निराश करणार नाही। तर मित्रांनो, हा होता SD रोडस्टरचा सविस्तर रिव्ह्यू। तुम्हाला ही बाईक कशी वाटली किंवा तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।